नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर गावगावची झटपट खबर पाहणार आहोत 24 गावं 24 बातम्यांमध्ये. केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या गॅस सबसिडीचे निकष बदलले आहेत. 10 लाखांहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांना यापुढे गॅस सबसिडी मिळणार नाही. केंद्र सरकारनं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यामुळे 60 लाख ग्राहकांनी गॅसची सबसिडी सोडली आहे. देशात एलपीजी गॅस वापरणारे 16 कोटी ग्राहक आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता तर काश्मीर आणि तिबेटसारखे प्रश्नच उभे राहिले नसते, असा गौप्यस्फोट काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकेत करण्यात आला आहे. काँग्रेस दर्शन नावाच्या या नियतकालिकात लेखकाच्या नावाशिवाय छापण्यात आलेल्या एका लेखात हा दावा करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे या नियतकालिकाचे संपादक आहेत. हे विशेष नियतकालिकात सरदार पटेलांना आदरांजली वाहणारा लेख छापण्यात आला आहे. दरम्यान कंटेंट एडिटर सुधीर जोशी यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. नंतर काँग्रेसमधील संजय निरुपम विरोधी गट चांगलाच सक्रिय झालाय. संजय निरुपम यांच्या विरोधात थेट दिल्लीत तक्रार करण्यात आल्याचं समजतंय. निरुपम यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठीच काँग्रेस दर्शनचे अंक दिल्लीला सोनिया गांधींकडे पाठवण्यात आल्याचं समजतंय. तर या काँग्रेस दर्शन अंकातील लेखाचा मी निषेध करतो. या प्रकरणी काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्य दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. संजय निरुपम यांचं नाव न घेता कारवाईची मागणीही नसीम खान यांनी केली आहे. काँग्रेस दर्शन या नियतकालिकेत छापून आलेल्या लेखाबद्दल आणि नियतकालिकेचे संपादक संजय निरुपम यांच्याबद्दल आता उलटसुलट प्रतिक्रिया आणि राजकारणही सुरू झालंय. या निमित्तानं काश्मीरचं सत्य बाहेर आल्याचा खोचक टोला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम पोलिसांनी 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवारला फरार घोषित केलं होतं. न्यायालयाच्या आदेशावरून मोतेवारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचा आमिष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशानं मोतेवार विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. नुकतंच मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गातल्या आंबेनळी घाटात रविवारी पहाटे अपघात झाला. या अपघातातील जखमी व मृत व्यक्तींना काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलादपूर पोलिसांना आज दुपारी यश आलं. तब्बल 24 तास अपघातातील जखमी घनदाट जंगलात अन्न पाण्या वाचून राहिले. रविवारी रात्री उशिरा आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाणारी फोर्ड फियास्टा गाडी अवघड वळणावर झालेल्या अपघातात सुमारे 600 फूट खोल असणाऱ्या दरीत कोसळली. या अपघातात 2 जण ठार झाले असून 4 जण जखमी झाले. चंद्रपुरात कुपोषणामुळे 4 बछड्यांचा मृत्यू झाल्याचं पुढे आल्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीचा शोध घेण्याचं काम सीबीआयकडे सोपवण्याची तयारी केली आहे. काल चंद्रपुरातल्या सावलीच्या जंगलात वाघाच्या 4 बछड्यांचा अन्नाअभावी मृत्यू झाला. तेव्हापासून चंद्रपुरातील अधिकारी वाघिणीचा शोध घेत आहेत. पण वाघिणीने 4 बछड्यांना जन्म दिला, त्याला आता 4 महिने उलटले. त्याकडे वन विभागाला अजिबात लक्ष द्यावं असं वाटलं नाही का, असा प्रश्न आता प्राणीमित्र विचारतायत. सांगलीतल्या बनेवाडी गावात आज एका संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय. संजय यादव, जयश्री यादव या दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या केली, तर त्यांची मुलगी समृद्धी आणि मुलगा राज्यवर्धन यांचे मृतदेह सापडले आहेत. संजय यादव यांचा बेकरीचा व्यवसाय होता. खासगी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं. सावकारीच्या तगाद्याला कंटाळून यादव कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त होतोय. फासावर जाण्याआधी मुलांना विष दिल्याचा संशय व्यक्त होतोय. लिलावात आज कांद्याचा दर प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढलाय. कांद्याची आठवडाभरापासून घाऊक बाजारात आवक वाढली आहे, त्यामुळे सतत कांद्याच्या दरात घसरण होते. कांद्याच्या किमान निर्यात मूल्य कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. केंद्र आणि राज्य सरकारकडेही लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळणार असून आखाती देशातही कांद्याची निर्यात होणार आहे. दिवसेंदिवस कांदा उत्पादन खर्चात वाढ होते आहे. त्यातच कांदा भावात सतत होणाऱ्या चढउतारांमुळे उत्पादन खर्च निघणं अवघड होऊन बसलंय. शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मात्र चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळी येथील प्रयोगशील शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी कोणतेही रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं कांदा पीक घेतलंय. या प्रयोगातून रासायनिक खतांवर 20 ते 25 हजार रुपयांची बचत केली. सेंद्रिय पद्धतीच्या कांद्याला नाशिक, मुंबई इथं चांगली मागणी असून थेट ग्राहकांना हा कांदा 40 ते 45 रुपये किलो भावानं विकला जातो. यापुढेही ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळावं असा त्यांचा मानस आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी पीक सध्या आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाच्या फेऱ्यात सापडले. एकीकडे बाजारभाव नसल्यानं उत्पादनं आलेली केळी झाडावरच पिकून गळून पडतायत, तर करपा रोगानं देखील केळी नष्ट होत असल्यामुळे केळी उत्पादक मोठ्या अडचणीत आलाय. जळगाव जिल्ह्यात गेली 50 वर्ष 45,000हून अधिक हेक्टर क्षेत्रावर केळी उत्पन्न घेतलं जातं. मात्र राजकीय अनास्थेमुळे केळीवर प्रक्रिया करणाऱ्या एकाही उद्योगाची पायाभरणी इतक्या वर्षात जिल्ह्यात होऊ शकली नाही. हीच एक मोठी अडचण केळी उत्पादकाला मारक ठरतीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ज्या शाळेत शिकले त्या सरस्वती विद्यालयानं आपल्या माजी नामवंत विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कार देऊन गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सरस्वती विद्यालयातील 1953 ते 1996च्या बॅचमधील ज्या विद्यार्थ्यांनी आज जगाच्या पाठीवर नाव कमावलंय अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात मोठे शास्त्रज्ञ, सनदी अधिकारी, बँकेचे अधिकारी अशांचा समावेश होता. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच बॅचमधील. या कार्यक्रमामुळे सर्व माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. सरस्वती विद्यालयानं विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, सुशासनाचे धडे दिले. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत आणि हा प्रवास असा सुरू राहील अशी आशा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सगळ्यांसमोर आहे. मात्र महाराज कुशल व्यवस्थापन गुरुही होते. त्यांचा हा पैलू समोर यावा यासाठी शालेय अभ्यासक्रमात तसा बदल करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. या कामी शिक्षण तज्ज्ञांचीही मदत घेणार असल्याचं तावडेंनी सांगितलं. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टीचा दर जळगाव महापालिकेत आहे. इतर करांच्या माध्यमातूनही पालिकेच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं, पण तरीही जळगावातल्या रस्त्यांची चाळण झाली. हे किती दिवस सहन करायचं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. इथल्या रस्त्यांची अवस्था लोकप्रतिनिधीही मान्य करतात, पण दुरुस्तीबाबत कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्ष मागणी करतायत. एकतर कृष्णा नदीत मिसळत असलेले नाल्यांचे अशुद्ध पाणी आणि त्याचबरोबर रखडलेलं जलशुद्धीकरण केंद्राचं काम यामुळे अनेक वेळा अशुद्ध पाणी पिण्याची वेळ सांगलीकरांवर येतेय. मात्र याचं सोयरसूतक ना पालिकेला ना लोकप्रतिनिधींना असा आरोप स्थानिक करतायत. औरंगाबादमध्ये सध्या हुरडा पार्टीची धूम पाहायला मिळते. वातावरणातील बोचरी थंडी आणि जोडीला शेतातील शेकोटीवर भाजलेला गरमागरम हुरडा यावर सध्या औरंगाबादकर धमाल करतायत. निसर्गाच्या सानिध्यात ग्रामीण जेवणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. हुरडा पार्टीच्या निमित्तानं शहरातील कुटुंब ग्रामीण भागात येतात आणि रमतातही. शहरातील लोक हुरडा पार्टीसाठी आल्यानं शेतकऱ्यांच्या संसारालाही हातभार लागतोय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय अधिक चांगला करून वृद्धिंगत करण्याची गरज आहे. इचलकरंजी जवळील कुराचीला इथं बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली आहे. यावेळी बनावट दारू बनवताना 5 जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारखान्यातून दारूचे 250 बॉक्स जप्त करण्यात आले असून बनावट दारू, शासनाचे लागणारे लेबल्स आणि सर्व साहित्य असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दारू उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. या अनुषंगानं ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेवर विशेष भर देण्यात येतोय. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असताना सुद्धा वर्गात शिक्षक उपस्थित न राहणं हे नित्यनेमाचं झालं असून इतर सोयी सुविधा तर दूरच असतात. असाच प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला असून आता या प्रकाराला येथील विद्यार्थी देखील कंटाळले आहेत. जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. येवला नगरपालिकेनं आकारणी केलेल्या अवास्तव वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेनेनं प्रखर विरोध दर्शवत आंदोलन केलं आणि नगरपालिकेसमोर धरणं धरलं. जवळपास 2 तास हे धरणं आंदोलन चाललं. या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी यावर विशेष सभा बोलावून निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन दिलं. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. सतत नोकरी बदलून अपयश हाती येत होतं. त्यांनी ठरवलं आता नोकरी करायची नाही. बदली चालक म्हणून काम करताना सुचलेली आयडिया प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आणि सुरू झालं दुचाकीवरचं फिरतं सर्व्हिसिंग सेंटर. वाहनं धुवून टाकत त्यांनी आपलं अपयशही धुतलं. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील बाबूराव कुरुचे यांची ही कहाणी बेरोजगारांसाठी प्रेरणादायक ठरतीये. लोकांना घरच्या घरी आणि कमी खर्चात दर्जेदार सुविधा देणं हे उद्दिष्ट ठेवत कामाची घडी बसवली. सुरुवातीला पार्ट टाइम असणारे व्यवसाय आता ते पूर्ण वेळ करू लागले. कारसाठी 150 तर बाईकसाठी अवघे 50 रुपये आकारून ते घरपोच सेवा देतात.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या गरजेवर मात करत जालन्यातील हातवन गावच्या सुभाष गायकवाड या शेतकऱ्यानं कमी पाण्यातही तूर पिकातून विक्रमी उत्पादन घेतलं। 3 एकर तूर लागवडीतून गायकवाड यांना खर्च वजा केला असता 5.5 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। पीक लागवडीपासून ते पीक परिपक्व होईपर्यंत पिकाची योग्य काळजी घेतल्यानं आज गायकवाड यांच्या 3 एकर जमिनीवरील तुरीच्या प्रत्येक झाडाला 1.5 ते 2,000 शेंगा लगडल्या आहेत। सततच्या दुष्काळामुळे शेतकरी कोलमडून गेलाय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणं गरजेचं झालंय। ख्रिसमसची धूम सर्वत्र सुरू असतानाच आता तरुणाईला वेध लागले ते 31st याच 31st साठी पोलीसही सज्ज झाले आहेत। नियमांची पायमल्ली करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत तळीरामांवर गुन्हे दाखल केले जात आहेत। त्या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून सकाळ संध्याकाळ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाते। चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 1,20,000 बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून 1,26,67,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। तर ड्रंक अँड ड्राईव्हचे 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गेल्या 8 दिवसात या कारवाईने अधिक जोर पकडला असून 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस पोलिसांची मोहीम अधिक जोरदार सुरू राहणार आहे। राज्यातल्या किल्ल्यांना येत्या काळात पर्यटकांनी अधिकाधिक भेटी द्याव्यात याचा प्रयत्न सुरू झालाय। दौलताबाद आणि एलोरा इथं साऊंड अँड लाईट शोसाठी केंद्रीय पुरातत्व विभागानं परवानगी दिली आहे। राज्यातल्या प्रमुख किल्ल्यांवर या सुविधा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत। अशा सुविधा आणखी किमान 50 ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे। यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत असल्यानं ऐतिहासिक वास्तूंचं जतन होणारच आहे, पण त्याचबरोबर प्राथमिक आणि मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक ठिकाणं पाहण्याचा पुरेपूर आनंद लुटता येणार आहे। गतवर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो। जगभरातील पर्यटक या स्वागतोत्सवासाठी गोव्याला प्राधान्य देत आहेत। फेसाळणारे किनारे, संपन्न निसर्ग, संगीत पार्टी आणि उबदार वातावरणामुळे चिल आउट होण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी गोव्याचा रस्ता धरलाय। अर्थात उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटाही याला जबाबदार आहेत। देशभरातला तापमानाचा पारा खाली गेला असला तरी गोव्यातला पारा मात्र 20 ते 22 अंशांवरच असतो। त्यामुळे पर्यटक दिवसभर समुद्राचा मनमुराद आनंद घेतात। मग ती सफर छोट्या बोटीतून असो नाहीतर समुद्रावर स्वार होऊन वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या सुसाट जेट्टींची असो, पर्यटक या जलक्रीडेची चांगलीच मजा घेत आहेत। अवघा महाराष्ट्र थंडीनं कुडकुडत असताना रत्नागिरीतील बच्चे कंपनीनं मात्र आज बोसणाऱ्या थंडीनं गार झालेल्या समुद्राच्या पाण्यात तब्बल 3 किलोमीटर पोहण्याचा थरार अनुभवला। गेले काही दिवस बदललेल्या वातावरणानं समुद्रात उंच लाटा असताना या उंच उडणाऱ्या लाटांवरही ही बच्चे कंपनी स्वार होत मोठ्या जिद्दीनं पोहत रत्नागिरीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली। 12 वर्षांच्या छोट्या मुलांबरोबरच 30 वर्षाच्या आतील तरुण मंडळीही यात भाग घेतला। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या यशस्वी जलतरणपटूंना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गौरवण्यात आलं। आपण आजवर अनेक प्राण्यांच्या सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, मात्र घोड्यांची सौंदर्य स्पर्धा पाहिली नसेल। मात्र सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात 1-2 नव्हे तर तब्बल 100 घोड्यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवला। ऐटदार, रुबाबदार आणि गुणवान घोडे पाहून उपस्थितही मंत्रमुग्ध झाले। या सौंदर्य स्पर्धेत मध्य प्रदेशमधील हकमसिंग यांचा चेतक घोडा पहिला आला। हा घोडा मारवाड बीटचा असून तो पंचकल्याण जातीचा आहे, तर मादींमध्ये सारंगी नावाची घोडी सरस ठरली। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या पुरातत्व विभागात लवकरच सामंजस्य करार होणार आहे। 1965 मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आलं, मात्र तेव्हापासून आजपर्यंत देवस्थान ट्रस्ट आणि पुरातत्व विभागात कुठल्याच प्रकारचा करार झाला नव्हता। देवस्थान ट्रस्टकडून पेड दर्शन घेतलं जात असल्याची तक्रार विश्वस्त ललिता शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे केली असता सामंजस्य कराराचा मुद्दा पुढे आला असून कराराचा मसुदा ट्रस्टला पाठवण्यात आलाय। यात भाविकांना सोयीसुविधा पुरवणं, मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येणार असून ट्रस्टच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून सहमतीनंच करार केला जाणार आहे। त्यामुळे पेड दर्शन बंद होणार की देवस्थान ट्रस्ट पुन्हा काही पळवाट शोधणार याकडे लक्ष लागलंय।
बातमी दिल्लीमधून. दिल्लीतल्या गुडगावमध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेट समोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलं. अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपहरणानंतर काही तासात या विद्यार्थिनीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. ही मुलगी सुरक्षित असल्याचा दावा गुडगाव पोलिसांनी केलाय. अपहरणकर्त्यांनी कॉलेजच्या गेटसमोरच या तरुणीला जबरदस्तीनं ओढत नेऊन गाडीत घातलं आणि गाडीतून तिला घेऊन गेले. नंबर प्लेट नसलेल्या या स्विफ्ट गाडीतून हे अपहरणकर्ते आले होते. एकूण 4 अपहरणकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 4 पैकी 3 ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती गुडगावचे पोलीस आयुक्त नवदीप विर्क यांनी दिली आहे. एमपीएससीचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झालाय. नेहमीप्रमाणेच एमपीएससीच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांनाच बसलाय. एमपीएससीनं 109 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 10 एप्रिलला राज्यातील 36 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. पुण्यातून एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पुण्यातून जवळपास 50,000 विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र 10 एप्रिलला होणाऱ्या परीक्षांसाठी एमपीएससीनं पुण्यासाठी फक्त 1800 विद्यार्थ्यांचा कोटा ठेवला आहे. तर इतर केंद्रांसाठीचा कोटा हजारोंच्या घरात ठेवला आहे. पुण्याचा कोटा 50,000हून 1800वर आल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. देशातील पर्यटन स्थळं स्वच्छ असायला हवेत, त्यासाठी प्रयत्नांची गरज पुण्यातील गणेश साळवेश्वरकर यांनी MyGovernment.in या वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून घेतली आहे. गणेश सावळेश्वरकर हे पुण्याचे पोस्ट मास्टर जनरल आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिसांनी शहरात येणाऱ्या रस्त्यावर जोरदार तपासणी सुरू केली आहे. शहरातही रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. शहरात रूट मार्चही करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी शहरात नेमकी किती पोलीस संख्या असणार आहे हे नक्की नसलं तरी गरजेनुसार आवश्यक पोलीस बंदोबस्त लावला जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. टोल नाक्यावर वाहन 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबलं तर टोल भरावा लागणार नाही असा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि पुण्याजवळच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील यंत्रणा कामाला लागल्या. वाहन चालकांचा प्रचंड वेळ या टोलवर जायचा. मात्र या आदेशानंतर या टोलवर 3 मिनिटांच्या आत वाहन टोल भरून बाहेर पडतंय. नववर्षाच्या स्वागताच्या तयारीची लगबग सध्या सगळीकडे पाहायला मिळते. असलं तरी डीजेच्या तालावर न थिरकता सामाजिक भान राखत वरळीमधील गोपचर सोसायटीमधील रहिवाशांनी नववर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय. शिवाय नववर्षाच्या स्वागतासाठी केला जाणारा खर्च टाळत ती मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तब्बल 13 वर्ष लाल फितीचा कारभार आणि 4 वर्ष बांधकामानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावत अशा इमारतीचं आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं असून नवी इमारत जुन्या इमारती शेजारीच आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावत अशा नवीन इमारतीमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार असून विशेष करून नवीन इमारतीतील सोशल मीडिया कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा मुंबई पोलिसांना खूप फायदा होणार आहे. बरीच वर्ष मुंबई तिसऱ्या डोळ्यांच्या सुरक्षेपासून वंचित होती. यामुळे मुंबईवर आता सुरक्षा कवच निर्माण झालंय असं मत मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी उद्घाटनावेळी व्यक्त केलं. देशातील पहिलं आयुर्वेदिक औषधांचं रिसर्च सेंटर नवी मुंबईतील खारघरमध्ये उभं राहत आहे. आज या रिसर्च सेंटरच्या इमारतीचं भूमिपूजन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं हे रिसर्च सेंटर उभारण्यात येत आहे. यात आयुर्वेदिकसह युनानी औषधांवर संशोधन केलं जाणार आहे. या रिसर्च सेंटरसोबत एक रुग्णालयही उभारण्यात येणार आहे. दिव्याजवळ कोकण रेल्वेच्या फाटकासमोर मालगाडीचा डबा सुटून पुढे गेल्यानं एक विचित्र अपघात झाला. अपघातात कोणीही जखमी झालेलं नसलं तरी तब्बल 4 तास कोकण रेल्वेचा खोळंबा झाला. यामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल झाले. आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या ताफ्यात एका रोबोचा समावेश होणार आहे. अग्निशमन दलाच्या वार्षिक स्पर्धेत आज याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. जर्मन तंत्रज्ञानानं हा रोबोट बनवण्यात आलाय. भारतात आग विझवण्यासाठी पहिल्यांदाच रोबोटचा वापर होणार आहे. सिंगापूरमध्ये अशा प्रकारच्या रोबोटचा वापर आग नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो, तर ऑस्ट्रेलियात या रोबोटचा आत्ताच समावेश करण्यात आलाय. मुंबईत विविध प्रकारच्या वास्तूंमधील आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज झालंय. रिमोटच्या साहाय्यानं 500 मीटरपर्यंत जाणाऱ्या या रोबोटमुळे जोखमीच्या परिस्थितीत निश्चितच अग्निशमन दलाला मोठी मदत होणार आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या मोरिवली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। 4ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उल्हासनगर कोर्टात त्यांना आज हजर करण्यात आलं होतं। रविवारी रात्री टिटवाळ्यातून या चौघांना अटक करण्यात आली होती। सचिन चव्हाण, दीपक कालिंबे, विशाल जवेरी, संदीप गायकर अशी या चौघांची नावं आहेत। हे 4ही आरोपी मोरिवली गावातील रहिवासी असल्यानं गुंजाळ यांची हत्या ही गावातील वादातूनच झाल्याचं स्पष्ट झालंय। टिटवाळा खडवली परिसरात हे चौघ लपले होते। शुक्रवारी अंबरनाथ मोरिवली रस्त्यानं बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारीनं हल्ला चढवत गुंजाळ यांची हत्या केली होती। अक्षय कुमार सध्या शंकरच्या रोबोट 2 साठी प्रचंड मेहनत घेतोय। सिनेमात अक्षय सुपर विलनच्या रूपात दिसणार असून हा भारतातील सगळ्यात अधिक बजेट असणारा सिनेमा ठरणार आहे। सिनेमात मोठ्या प्रमाणावर स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्यात येणार आहे। अक्षयनेही या सिनेमासाठी कंबर कसली असून स्पेशल ॲक्शनचं ट्रेनिंग तो यासाठी घेतोय। महानायक अमिताभ बच्चन यांनी रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानीमधील कामाचं कौतुक केलंय। रणवीर बाजीरावची भूमिका जगला असल्याचं बिग बींचं म्हणणं आहे। रणवीरचा आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट अभिनय असून त्याच्याशिवाय दुसरं कोणी हा रोल करूच शकलं नसतं अशी प्रतिक्रिया बिग बींनी दिली। इम्रान हाशमी अझरुद्दीनच्या जीवनावरील अझहर या सिनेमात प्रमुख भूमिका करतोय। या सिनेमात काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर असल्याचं इम्रानचं म्हणणं आहे। सिनेमात प्राची देसाई ही प्रमुख भूमिकेत असून 11 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। अनेक परदेशी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवत आहेत। त्यांच्यात ग्लोबल सिटीझन म्हणून जॅकलिन फर्नांडिस ओळखली जाते। जॅकलिन स्वतःला जिप्सी म्हणून घेणं पसंत करते। जगभर भटकंती केलेल्या जॅकलिनला यातून सकारात्मक ऊर्जा मिळते असं तिचं म्हणणं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।